महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड के अध्यक्ष सिद्धेश कदम ने नागपुर महानगर पालिका के पर्यावरण और प्रदूषण के लिए विषयों पर बैठक ली और खास निर्देश दिए गए। एमपीसीबी के अध्यक्ष ने 4 प्रमुख मुद्दों पर चर्चा की है, जिसमें एसटीपी प्लॉट, सॉलिड वेस्ट, एयर क्वालिटी और सिंगल यूज प्लास्टिक शामिल थे। नियम के तहत सिंगल यूज प्लास्टिक का इस्तेमाल करने वाले नागरिकों पर भी कार्रवाई का प्रावधान है, लेकिन जुर्माना अधिक होने के बाद इसकी कार्रवाई सामान्य नागरिकों और ग्राहकों पर कम होती है। सिंगल यूज प्लास्टिक पर पूरी तरह की रोक लगी जा सके, इसके लिए नागरिकों पर भी जुर्माना लगाने की सिफारिश एमपीसीबी के अध्यक्ष ने की है। हालांकि उन्होंने यह भी कहा है कि जुर्माने की रकम कितनी हो ये खुद मनपा तय करे। एमपीसीबी अध्यक्ष ने कोयला आधारित तंदूरों का उपयोग करने वाले बेकरी और रेस्टोरेंट पर भी जुर्माना लगाकर कार्यवाही किए जाने का निर्देश नागपूर महानगर पालिका को दिया है। आणखी एक सिंगल यूज प्लास्टिकच्या बद्दल जे आहे त्याचा जो बॅन आहे या संदर्भामध्ये काय कारवाई सुरू आहे त्याचे काही निर्देश दिले आहेत आम्हाला। तसेच अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी सुद्धा सरांनी सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये लोकांचा सुद्धा अवेअरनेस क्रिएट करायला पाहिजे। सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट संदर्भात देखील आणि प्लास्टिक यूजच्या बॅन संदर्भात देखील आणि काही अल्टरनेटिव्स अवेलेबल करून देण्यासाठी सुद्धा महानगरपालिकेने प्रयत्न केले पाहिजे, हे सरांनी याच्यामध्ये निर्देश दिलेले आहेत। तर काही मला वाटतं सर आता अधिक प्रत्येकीच्यामध्ये थोडंसं माहिती देतील। हा एक ब्रीफ जे आहे वेगवेगळे प्रोजेक्ट्स आपले आज त्यांचे रिव्ह्यू झाले त्या संदर्भातही नंतर सरांनी आणखी ई बसेसचा आपला किती फ्लीट आहे ते पण सरांनी एक माहिती घेतली की त्याच्यामध्ये आपला ओव्हरऑल आपले जे डिझेलचे ज्या बसेस आहेत त्या आपण हे करतो निर्लक्षित करून सगळ्या ई बसेस फ्लीटवरही आपण शिफ्ट होतोय, तर तेही आम्ही सरांना माहिती दिली। तर अशा वेगवेगळ्या विषयांचा जो आहे तो सरांनी आता आढावा घेतलेला आहे। सर याच्याबद्दल थोडी आणखी अधिक 4 प्रमुख विषय होते। सर्वप्रथम पहिला विषय होता तो आपले एसटीपी प्लांट संदर्भात जे सिवेज ट्रीटमेंट होतं त्याची परिस्थिती जाणून घेण्याचा, त्याचा आढावा घेण्यासाठी। दुसरा विषय आहे सॉलिड वेस्ट म्हणजे आपला घनकचरा, ओला सुका हजार्डस वेस्ट, ह्याचं विल्हेवाट कसं होतं त्याचा एक आढावा घेण्यासाठी। तिसरं जसा मुंबईमध्ये जो एअर क्वालिटीचा प्रश्न उपस्थित आहे तसा नागपूरमध्ये उपस्थित नाही झाला पाहिजे, त्यासाठी आपण काय उपाययोजना करताय त्याचा एक आढावा घेण्यासाठी।